घाई गडबडीत गणपती बाप्पासाठी झटपट आणि पटकन होणारे मोदकांचे 3 प्रकार आज मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बऱ्याचदा स्वयंपाकाच्या गर्दीमध्ये बाप्पासाठी काहीतरी स्पेशल मोदक करायचा असतो, पण घरामध्ये उपलब्ध साहित्य नसतं आणि त्याचबरोबर आपल्याला वेळही नसतो। मग हे मोदक अगदी साधे सोपे आहेत आणि झटपट होणारे आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। हे पनीर मी घरात भाजीसाठी पनीर आणलं होतं, त्यातलं 100 ग्रॅम पनीर काढून याचा मोदक केलेला आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरवर रिव्हर्स मोडवर छान असं मौसूद बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता 3 मोठे चमचे बारीक साखर ॲड करायची आहे। ही साखर आपण ह्या मिक्सरच्या बाउलमध्येच घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण 2 मोठे चमचे दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडर तुमच्याकडे नसेल तर ही स्किप केली तरी चालेल। आता या ठिकाणी 2 मोठे चमचे दुधामध्ये गरम दुधात मी 6 ते 7 केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या आणि ते दूध आपण ह्या मिश्रणात घालायचं आहे। केशर पनीर मोदक आहे त्यामुळे केशर यामध्ये घातलंच पाहिजे। आता हे छान आपण मिक्सरमध्ये मऊसूद पेस्टमध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे आणि शक्य असेल तर नॉनस्टिकची कढाई घ्यायची आहे, म्हणजे हे मिश्रण याला लागणार नाही। आणि पुढचे 1 ते 2 मिनिटं फक्त आपल्याला मध्यम आचेवरती हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, असं जसं ढवळत जाऊ ते घट्ट होत जाईल आणि त्याला छान असं दाणेदार टेक्स्चर तयार होईल। हे बघा, मस्त हे घट्ट होत आलेलं आहे आणि अवघ्या 1 ते 1.5 मिनिटातच हे पटकन असं एका ठिकाणी जमा होतं आणि मस्त असं रवेदार टेक्स्चर त्याचं तयार होतं। आता हे सगळं मिश्रण एका ताटलीत काढायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे ताटलीमध्ये आणि याला थंड करत ठेवायचं आहे। एक 5 मिनिटात हे मिश्रण लगेचच थंड होतं। बऱ्याचदा स्वयंपाकाची गर्दी असते त्यामुळे पटकन बाप्पासाठी नैवेद्य करण्यासाठी हा झटपट असा 10 मिनिटात तयार होणारा केशर पनीर मोदकाचा प्रकार आहे। आता हे थंड झाल्यावर छान असं मळून घ्यायचं, छान याचा असा उंडा तयार करायचा। त्यानंतर एक मोदकाचा मी मोल्ड घेतलेला आहे आणि हे मध्यम आकाराचे मोदक आपण यामध्ये तयार करून घेणार आहोत। ह्या मोल्डमध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे, थोडं थोडं करून हे सगळ्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे। आता एका वेळेस या ठिकाणी 4 आपले मोदक तयार होणार आहे। हे बघा, पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण हे मोदक करायचे नाही तर हे साच्यामध्ये हे मोदक व्यवस्थित बनणार नाही आणि त्याचे तुकडे पडतील। अतिशय सुंदर झटपट तयार होणारा अगदी पेढ्यापेक्षा सुंदर दाणेदार असं टेक्स्चर असलेला हा पनीर केशर मोदक तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो। करायला 10 मिनिटं आणि संपायला अगदी मिनिटही लागणार नाही, इतका चविष्ट आणि टेस्टी हा तयार होतो। हे बघा, या पद्धतीचा आपला हा केशर पनीर मोदक तयार झालेला आहे। तर 100 ग्रॅम पनीर आणि बाकीचे जेवढे जिन्नस वापरले त्यामध्ये 10 ते 11 मोदक सहज तयार होतात। तर हे चविष्ट मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आता मोदकाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहतो आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी बिस्किट्स घेतलेत मारी लाईट्सचे। या ठिकाणी मारीचे कोणतेही 15-16 बिस्किट घ्यायचे आहेत। 3 मोठे चमचे साखर घ्यायची आहे बारीक, त्याचबरोबर 3 ते 4 मोठे चमचे मी दूध घेतलेला आहे। या ठिकाणी कॉफी फ्लेवरमध्ये आपण हा मोदक करतो त्यामुळे कॉफी घेतलेली आहे आणि या ठिकाणी चोको चिप्स घेतलेले आहे। तुमच्याकडे हे चोको चिप्स नसतील तुम्ही एखादे कॅडबरीचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकतात। तर सगळ्यात आधी आपण जे बिस्किट्स घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक तुकडे करून घालून घ्यायचे आहेत। आता सगळे बिस्किटाचे तुकडे आपण एका वेळेस मस्त बारीक करून घ्यायचे आहेत। छान अशी बारीक याची पावडर आपण करून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये आपण जी साखर घेतली आहे 3 मोठे चमचे बारीक साखर घेतली आहे ती घालून घ्यायची आणि 1 चमचा या ठिकाणी आपण कॉफी पावडर घालणार आहोत। तर कॉफी फ्लेवरचे हे मोदक आहेत त्यामुळे आता हे परत मिश्रण आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, छान अशी याची पावडर आपण तयार करून घेतली आहे। त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता या पावडरमध्ये अगदी थोडं थोडं दूध करून आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। एकदम सुरुवातीला सगळं दूध घालू नका, नाही तर हे जे आपण मिश्रण तयार करणार आहोत मोदकाचं ते अगदी सैलसर होईल आणि मोदकांचं टेक्स्चर खराब होईल। तर या ठिकाणी मी थोडं थोडं दूध करून यामध्ये हे मिक्स करत जाते आहे आणि छान असं पहिले सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं, त्यानंतर हातांनी आपण याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं मऊसूत याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। झटपट आपला कॉफी आणि बिस्किटचा मोदक तयार झालेला आहे। आता हा उंडा आपण एका डिशमध्ये काढला आहे, थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि चोको चिप्स घेतलेले आहेत। आता तोच जो मोदकाचा मोल्ड आहे त्याच मोदकाच्या मोल्डमध्ये आपण हे मस्त मध्यम आकाराचे मोदक तयार करून घेतो आहे। आता याला तूप लावून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण हा मोदकाचा उंडा घालायचा आहे। आतमध्ये थोडासा खड्डा करायचा, त्यामध्ये चोको चिप्स घालायचे आहेत। तुम्ही कॅडबरीचे तुकडे घालू शकतात। त्यानंतर परत वरून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे मोदकाचं आणि वरून हा मोदक पॅक करायचा आहे। ह्याच पद्धतीने आपण सगळे मोदक या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपण आता दुसराही मोदक तयार करून घेतला आहे। 4ही मोदक एका वेळेस ह्या पट्टीत तयार होतात आणि हा मोदक तुम्ही पाहू शकतात अतिशय आकर्षक झटपट कॉफीचा मोदक तयार झालेला आहे। अवघ्या 10 मिनिटात हा मोदक तयार होतो। बनवायला 10 मिनिटं आणि संपायला अगदी मिनिटही लागत नाही, इतका चविष्ट हा तयार होतो। झटपट घाईच्या वेळेस बाप्पासाठी नैवेद्यासाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे। तर याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। एवढ्या मिश्रणात 10 ते 11 मोदक सहज तयार होतात। हे बघा, अगदी आकर्षक आपले बिस्किटचे कॉफी मोदक तयार झालेले आहे। आता तिसऱ्या प्रकारामध्ये आपण
ड्रायफ्रूट्सचे मोदक करणार आहोत। या ठिकाणी आपण शुगर फ्री मोदक करतो आहे, तर या ठिकाणी मी काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, खजूर, खसखस आणि डेसिकेटेड कोकोनटचे हे मोदक तयार करणार आहे। तर या ठिकाणी मी रेसिपी करताना तुम्हाला याचं प्रमाण सांगणार आहे। त्या ठिकाणी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये पाव चमचा खसखस घालायची आहे, ती छान अशी यामध्ये तळून घ्यायची। आता यामध्ये 10 ते 12 मी बदाम घेतलेत, व्यवस्थित ते कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर हे कट करून घ्यायचे नसतील तर तुम्ही मुसळीने खलबत्त्यात ते बारीक करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे 10 ते 12 काजूचे तुकडे, थोडेसे मुठभर मनुका आणि 10 ते 12 अक्रोड असे मी बारीक करून यामध्ये घातलेले आहे। मनुकाही मी छान अशा बारीक करून घेतलेले आहे। तर ह्याच तुपामध्ये छान ह्या मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। सर्व ड्रायफ्रूट छान असं मिनिटभर यामध्ये परतवून झाले की डेसिकेटेड कोकोनट घेतले मी 2 मोठे चमचे, ते यामध्ये घातले। तुमच्याकडे जर हे खोबरं नसेल तर तुम्ही घरातलं रेग्युलर खोबरं घेऊ शकतात आणि ते यामध्ये टाकू शकतात। आता खोबरं घातल्यावर पुढचं अर्धा मिनिटभर छान असं मध्यम आचेवरती हे सगळं मिश्रण परतत जायचं आहे। आता या ठिकाणी मी 12 खजूर घेतलेल्या होत्या, मध्यम आकाराच्या, मऊ असतात। हे बघा या पद्धतीचे टेक्स्चरचे खजूर असतात। काळ्या खजूर मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्या खजूरचे मी आतल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि आता या मिश्रणात आपण ह्या घालायच्या आहेत। मिश्रण थोडंसं साईडला करून आधी हे खजूर व्यवस्थित ह्या कढईमध्ये मऊ करून घ्यायचं आहे। गरम आचेवरती हे खजूर अगदी लगेच मऊ पडतं आणि मऊ झाल्यावरती हे सगळं मिश्रण एकजीव करायला अगदी सोपं जातं। तर ही सगळी प्रोसेस करायला फक्त 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। तर हेही मोदक अवघ्या 10 ते 12 मिनिटात तयार होतात आणि चवीला तर अतिशय अप्रतिम असतात। फक्त ड्रायफ्रूट्स वापरून शुगर फ्री असे हे मोदक आपण तयार करून घेतो आहे। हे बघा पुढच्या 1 मिनिटात हे सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलं, याला पुढचे 2 ते 3 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावर याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। सगळे ड्रायफ्रूट्स आणि खजूर छान एकत्र करून घ्यायचे, त्याला छान असं बाइंडिंग आलं की नंतर आपण हे सगळे खजूरचे मोदक तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी हे बघा छान असं लाडू बनला जातो आणि सुंदर असं याला बाइंडिंग तयार झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी मोदकाचा साचा घ्यायचा आहे, तोच साचा मी या ठिकाणी वापरलेला आहे आणि यामध्ये असं व्यवस्थित हे भरायचं आहे आणि मोदकाचा आकार याला देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही छोटे छोटे असे लाडू करून याचा नैवेद्य दाखवू शकतात। हे बघा शुगर फ्री आहे, त्यामुळे डायबिटीज पेशंटही अगदी सहज हे मोदक हवे तेवढे खाऊ शकतात। हे बघा सगळे 4ही मोदक आपण या साच्यामध्ये तयार करून घेतलेले आहेत आणि हे पहा अगदी आकर्षक आपले ड्रायफ्रूट्सचे, खजुराचे शुगर फ्री मोदक तयार झालेले आहेत। तर एवढं जे मिश्रण मी घेतलं आहे ड्रायफ्रूट्स आणि खजुराचं, तेवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 11 मोदक सहज तयार होतात। तर सगळे मोदक मी 10 ते 11 प्रमाणातच तयार केलेले आहेत, कारण हे बनतात पटकन आणि संपतातही पटकन। झटपट बाप्पासाठी नैवेद्याचे हे 3ही प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।